नमस्कार मंडळी. घरच्या घरी तयार केलेला ताजा मसाला हॉटेलसारखी चव देतो. येथे बिर्याणी गरम मसाल्याचे अचूक प्रमाण आणि कृती दिली आहे. बिर्याणी गरम मसाल्याचे साहित्य पुढीलप्रमाणे: धने 4 मोठे चमचे, शहाजिरे 2 मोठे चमचे. साध्या जिऱ्यापेक्षा शहाजिरे बिर्याणीला छान सुगंध देतात. हिरवी वेलची 15 ते 20 नग, काळी वेलची 4 ते 5 नग, लवंग 1 मोठा चमचा, काळी मिरी 1 मोठा चमचा, दालचिनी 2 ते 3 मध्यम तुकडे, तमालपत्र 4 ते 5 पाने तुकडे करून, चक्रीफूल 3 ते 4 नग, जावित्री 3 ते 4 फुले, जायफळ अर्धा तुकडा किसून किंवा तुकडे करून, बडीशेप 1 मोठा चमचा. यामुळे मसाल्याला गोडवा आणि थंडावा मिळतो. आता कृती पाहूया. साफ करणे: सर्व खडे मसाले व्यवस्थित निवडून साफ करून घ्या. त्यातील कचरा किंवा काड्या काढून टाका. 2. भाजणे: मंद आचेवर एक पॅन गरम करा. सर्वात आधी धने आणि शहाजिरे हलके भाजून घ्या. त्यानंतर इतर सर्व खडे मसाले त्यात टाका. वेळ: मसाले फक्त 1-2 मिनिटेच गरम करायचे आहेत. त्याचा फक्त ओलावा निघून जावा आणि हलका सुगंध दरवळून लागला की गॅस बंद करा. मसाल्याचा रंग बदलू देऊ नका, अन्यथा मसाला कडवट होऊ शकतो. थंड करणे: भाजलेले मसाले एका ताटात काढून पूर्णपणे थंड होऊ द्या. दळणे: मसाले थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची बारीक पावडर करून घ्या. साठवणूक: हा मसाला एका हवाचट्ट भरणीत भरून ठेवा. आता खास टिप्स सांगते. कमी उष्णता: मसाले कधीही मोठ्या आचेवर भाजू नका. जास्त भाजल्यास मसाल्यातील नैसर्गिक तेल जळून जातात आणि सुगंध कमी होतो. बिर्याणी बनवताना हा मसाला वापरताना तो शेवटच्या थरात किंवा मॅरिनेशनमध्ये वापरल्यास जास्त चांगला रिझल्ट मिळतो. गुलाबाच्या पाकळ्या: जर तुम्हाला शाही फ्लेवर हवा असेल तर मसाला दळताना त्यात थोड्या वाळलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाका. प्रमाण: 1 किलो बिर्याणीसाठी साधारण 2 ते 3 छोटे चमचे हा मसाला पुरेसा होतो. हा मसाला तुम्ही बिर्याणी व्यतिरिक्त पुलाव किंवा कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसाठी देखील वापरू शकता. याच्यापुढे तुम्हाला कुठल्या मसाल्याची यादी पाहिजे मला कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.